नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. नीट पेपर लीक आंदोलन, दिल्लीत पोलिसांची कारवाई, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. सोनम वांगचुक समर्थनार्थ बेळगावात मोर्चा, शिक्षण सुधारणांसाठी संघटनांचा आवाज, नीट पेपर फुटी विरोधात कठोर कारवाईची मागणी. राज्य सरकार विरोधात भाजपचा शेतकरी मोर्चा, बेळगावात काँग्रेस सरकारच्या धोरणांचा निषेध, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दलित संघर्ष समितीचे आंदोलन, सहाय्यक आयुक्तांवर कारवाईची मागणी, पुतळा जाळण्याचा प्रयत्न. SIR अर्जाचा मुद्दा, मराठी भाषिकांची मागणी, खासदार अरविंद सावंत यांचे निवडणूक आयोगाला पत्र. बेळगाव दुष्काळाच्या छायेत, तातडीने उपाययोजनांचे आवाहन, रयत कृषी संघटनेची मागणी. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूयात प्रत्येक बातमी सविस्तर. नीट पेपर लीक प्रकरणावरून राजधानी दिल्लीत आंदोलन आणखी तीव्र झालंय. संसद भवनाकडे निघालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या आंदोलनामुळे राजकीय वातावरणही तापल्याचं दिसून येत आहे. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी दिल्लीतील जंतर मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने आंदोलकांनी मोर्चा काढला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. काही आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून त्यांना पांगवले. या धावपळी दरम्यान झालेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. नीट पेपर लीक प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि सुधारणांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बेळगावात विविध संघटना रस्त्यावर उतरल्या. भव्य निषेध मोर्चा काढत केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विविध सामाजिक, विद्यार्थी आणि नागरिक संघटनांच्या वतीने सोमवारी बेळगावात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मोर्चानंतर पंतप्रधानांच्या नावे तयार करण्यात आलेले निवेदन तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले. यावेळी शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्तापूर्ण सुधारणा राबवण्याची मागणी करण्यात आली. तसेच नीट परीक्षेतील कथित पेपर फुटीसह विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रभावी आणि विश्वासार्ह यंत्रणा उभारण्याची मागणी आंदोलकांनी केली. शांततापूर्ण आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या कारवाईबाबतही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने त्यांच्याशी संवाद साधून शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढावा, तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या मागण्यांचा आदर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बेळगावात राजकीय वातावरण तापलंय. राज्य काँग्रेस सरकारच्या धोरणांविरोधात भाजपनं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्य काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण जिल्हा घटकाच्या वतीने सोमवारी बेळगावात निषेध मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात माजी आमदार संजय पाटील, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, भाजप नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत, माजी जिल्हाध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकरी आर्थिक व कृषी संकटाचा सामना करत असून सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जास्त व्याजाच्या आमिषाने नागरिकांकडून कोट्यवधींची गुंतवणूक स्वीकारणाऱ्या कंपन्यांवर बेळगाव प्रशासनाची कारवाई सुरू आहे. 2 खासगी गुंतवणूक कंपन्यांवर छापे टाकत आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली.
शिवम असोसिएट्स आणि आदित्यराज कॅपिटलवरील कारवाईनंतर बेळगाव जिल्हा प्रशासनाने अनधिकृत गुंतवणूक कंपन्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. शुक्रवारी टिळकवाडी येथील ग्रोधन LLP आणि महात्मा फुले रोडवरील सिटी इंडेक्स या 2 कंपन्यांच्या कार्यालयांवर संयुक्त छापे टाकण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या पथकाने दोन्ही ठिकाणी कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूकदारांची माहिती तपासली. प्राथमिक तपासात ग्रोधन LLPमध्ये सुमारे 1100 गुंतवणूकदारांनी 38 कोटी रुपये तर सिटी इंडेक्समध्ये 1500 गुंतवणूकदारांनी 30 कोटी रुपये गुंतवल्याचे समोर आले आहे. जास्त व्याजाचे आमिष दाखवून निधी उभारल्याच्या संशयावरून दोन्ही कंपन्यांची सखोल चौकशी सुरू आहे. अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नायक यांनी सांगितले. बेळगावात सहाय्यक आयुक्तांविरोधात दलित संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. कथित अन्यायकारक कारभाराच्या निषेधार्थ आंदोलन करत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. सहाय्यक आयुक्त श्रवण नायक यांच्या कथित दलित विरोधी कारभाराच्या निषेधार्थ कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वादच्या वतीने बेळगावात तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्य खजिनदार सिद्धप्पा कांबळे आणि जिल्हा संयोजक महांतेश तळवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संबंधित अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. जमीन प्रकरणांमध्ये पक्षकारांना नोटीस न देता एकतर्फी आदेश दिल्याचा तसेच वारसा प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. खानापूर तालुक्यातील दलित कुटुंबांवर अन्याय केल्याचा आणि खोटे गुन्हे दाखल केल्याचाही आरोप समितीने केला. दरम्यान आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पुतळा ताब्यात घेतला. मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा सिद्धप्पा कांबळे यांनी दिला. बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मतदार फेरनिरीक्षण प्रक्रियेत मराठी भाषेमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी आता थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. मतदार फेरनिरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेत मराठी भाषिक मतदारांना मराठीतून अर्ज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शिवसेना मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे केली आहे. बेळगाव, खानापूर आणि सीमा भागात मराठी भाषिकांची संख्या मोठी असून सध्या सुरू असलेल्या SIR प्रक्रियेतून मराठीतून अर्ज उपलब्ध नसल्याने मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. यापूर्वी मतदार याद्या मराठीतून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, त्यामुळे SIR अर्जही मराठी भाषेत उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे खासदार सावंत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीची दखल घेऊन मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेत अर्ज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अपुऱ्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करण्यासह विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत अखिल भारतीय रयत कृषी कर्मचारी संघटनेने जिल्हा तीव्र दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. पिकांच्या नुकसानीपोटी प्रति एकर 50,000 रुपये भरपाई, शेती कर्जमाफी आणि शेतमजुरांच्या रोजगारासाठी मनरेगा अंतर्गत 200 दिवस काम व 600 रुपये मजुरी देण्याची मागणी करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण जडगन्नवर आणि जिल्हा संयोजक लक्ष्मण बिजन्नवर यांनी तज्ज्ञ समिती नेमून वैज्ञानिक पद्धतीने दुष्काळाचा पंचनामा करण्याची मागणी केली. अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आणि शेतमजुरांवर आलेल्या संकटावर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात असं संघटनेनं म्हटलंय. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी.
बेळगाव कॅम्प परिसरातील जिमखाना रमी क्लबमध्ये रौडीशीटर सुरेश जालगार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. आरोपींना घटनास्थळी घेऊन जाणे आणि त्यांना सहकार्य केल्याच्या आरोपावरून कार चालकाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची हिंडलगा केंद्रीय कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातून प्रफुल्ल पाटील यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत असून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बागलकोट येथील रेल्वे अपघातात गंभीर जखमी होऊन ब्रेन डेड घोषित झालेल्या दुडप्पा यांच्या कुटुंबियांनी अवयव दानाचा प्रेरणादायी निर्णय घेतला. अवयव वेळेत बेळगावातील केएलई रुग्णालयात पोहोचावेत यासाठी बागलकोट ते बेळगाव दरम्यान पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार करून झिरो ट्रॅफिकची व्यवस्था केली होती. पोलीस आणि वैद्यकीय पथकाच्या उत्कृष्ट समन्वयामुळे अवयवांचे सुरक्षित आणि वेळेत स्थलांतर यशस्वीरित्या पूर्ण झाले. या अवयव दानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली असून कुटुंबियांच्या संवेदनशील निर्णयासह पोलीस आणि डॉक्टरांच्या तत्पर कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बेळगाव तालुक्यातील सोनोली गावात सोमवारी भर दिवसा ही धाडसी चोरीची घटना घडली. घरात एकट्या असलेल्या लक्ष्मी नारायण झंगरूचे या वृद्ध महिलेच्या गळ्याला 2 अज्ञात चोरट्यांनी चाकू लावून धमकावले. त्यानंतर घरातील कपाटे उघडून सुमारे 8 तोळे सोन्याचे दागिने, 20 तोळे चांदीचे दागिने आणि 50,000 रुपयांची रोकड असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना पुंडलिक कल्लाप्पा झंगरूचे यांच्या मेन रोडवरील घरी घडली. घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली. घटनेची माहिती मिळताच वडगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. भर दिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे सोनोलीतील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना तातडीने अटक करून परिसरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. हलगा मच्छे बायपासच्या सुरू असलेल्या कामामुळे येळ्ळूर रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे रविवारी सायंकाळी अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या. स्थानिकांच्या माहितीनुसार सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये सुमारे 25 ते 40 दुचाकी घसरल्या असून काही वाहनचालक, महिला व लहान मुले जखमी झाली. बायपास कामासाठी वापरली जाणारी अवजड वाहने येळ्ळूर रस्त्यावरून ये जा करत असल्याने पावसामुळे मातीचा चिखल रस्त्यावर साचला आणि मार्ग निसरडा झाला. नागरिकांनी जखमींना मदत केली असून रस्त्यावरील चिखल तातडीने हटवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशन कर्नाटक राज्याच्या वतीने अंजनेयनगर येथील बास जिम व्यायामशाळेत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम गंगाधर होते. यावेळी राज्य अध्यक्ष पैलवान अतुल शिरोले यांनी मार्गदर्शन करत संघटनेच्या उपक्रमांचा आढावा घेतला, तर उपाध्यक्ष महेश गुंजीकर यांनी स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. चेतन देसाई यांनी संघटनेच्या वार्षिक कामगिरीचा आढावा सादर केला. आगामी वर्षामध्ये कर्नाटकात विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस सचिव नागेश सुतार, कार्याध्यक्ष गंगाधर एम, खजिनदार भावेश बिरजे, उपखजिनदार चेतन देसाई, महिला प्रमुख शाहीन डी, विद्या पाटील, रेश्मा चौगुले यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आरटीआय कायद्याअंतर्गत अर्ज दिल्याचा राग मनात धरून चंदगडमधील पप्पू कॉलनी परिसरात एका तरुणावर दगड, लोखंडी सळई आणि सिमेंटच्या विटांच्या तुकड्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी व्यवसायाने प्लंबर असलेल्या आसिफ हसन अली नाईक यांच्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसांनी 4 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार 16 जुलै रोजी सकाळी पप्पू कॉलनीतील बंद असलेल्या बजाज कंपनीच्या शोरूममध्ये असलेल्या आसिफ नाईक यांना आरोपींनी घेरून मारहाण केली. दरम्यान आरटीआय अर्जामुळे आपल्या मुलाला त्रास दिल्याचा हल्लेखोरांनी आरोप करत दगड, लोखंडी सळई आणि विटांच्या तुकड्यांनी हल्ला केल्याने आसिफ जखमी झाले. या प्रकरणी अब्दुल हन्नान मुल्ला, इकरार मुल्ला, इक्बाल मुजावर आणि दानिश मुजावर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करत आहेत. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन.
माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. बसवंत बागेवाडी तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक नंतरच्या मुलींच्या वसतिगृहात अभ्यासावरून झालेल्या वादातून मुख्य स्वयंपाक सहाय्यक गीता यांनी विद्यार्थिनीला मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थिनींनी वसतिगृहासमोर आंदोलन करत निकृष्ट दर्जाचं जेवण, अपुऱ्या सुविधा आणि इतर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. समाज कल्याण विभागाचे जिल्हा उपसंचालक महेश पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन तक्रारींची दखल घेतली. आरोपी असलेल्या मुख्य स्वयंपाक सहाय्यक गीता यांना निलंबित करण्यात आले असून कर्तव्यात हलगर्जीपणाच्या कारणावरून वसतिगृह अधीक्षकेची बदली करण्यात आली आहे. तसेच 6 कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. कर्नाटक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही अंबुकुमार सोमवारी बेळगावात दाखल झाले. बेळगाव विमानतळावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील निवडणूक तयारी, मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया आणि आगामी निवडणुकांच्या नियोजनाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हरपनहळ्ळी तालुक्यातील बागळी येथील श्री कल्लेश्वर मंदिर परिसरात सहलीसाठी गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा प्राचीन विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत मुलाचं नाव विष्णू असून तो हरपनहळ्ळी येथील विनोद व विद्या या दाम्पत्याचा मुलगा होता. रविवारी कुटुंबियांसह मंदिर परिसरात फिरत असताना विष्णूचा पाय घसरून तो विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच हरपनहळ्ळी पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य करत त्याचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून एकुलत्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या प्रकरणी हरपनहळ्ळी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगावातील महात्मा गांधी रोड, मंडोळी रोड परिसरात उघड्या विद्युत वाहिन्या आणि खांबामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. या वर्दळीच्या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, पादचारी आणि वाहन चालकांची मोठी ये-जा असून अशा परिस्थितीत अनावधानाने विद्युत वाहिनीचा संपर्क आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती जागरूक नागरिकांनी व्यक्त केली. मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच हेस्कॉम प्रशासनाने तातडीने विद्युत व्यवस्था सुरक्षित करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच पदपथालगतच्या खराब गटारी आणि स्मार्ट सिटी कामांच्या दर्जाबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून पराभव झाल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी भावुक झाला. विश्वचषक विजेतेपदासोबतच गोल्डन बूट आणि गोल्डन बॉल जिंकण्याची त्याची संधीही हुकली. सामन्यामध्ये स्पेनने अनेक आक्रमक चाली केल्या, मात्र अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेजने उत्कृष्ट बचाव करत संघाला सामन्यात टिकवून ठेवले. 2026 विश्वचषकात 8 गोल करणाऱ्या मेस्सीला गोल्डन बूट मिळू शकला नाही. 10 गोलांसह फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे या पुरस्काराचा मानकरी ठरला. सलग 2 विश्वचषक जिंकणाऱ्या इटली आणि ब्राझीलच्या विक्रमाची बरोबरी करण्याचं अर्जेंटिनाचं स्वप्न स्पेननं रोखलं. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.